नमस्कार मैत्रिणींनो, रोहिणी स्टिचिंग जर्नी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. आज मी तुमच्यासमोर 4 टक्स ब्लाऊजची कटिंग घेऊन आले आहे. तर चला मी त्याचं तुम्हाला मेजरमेंट सांगते. छाती आहे 32, ही मिडल चेस्ट आहे, उंची आहे 15, बाही आहे 10, दंडघेर 9, पुढचा गळा 6.5, मागचा आहे 3ची पट्टी हवी आहे आपल्याला. कंबर आहे 27, शोल्डर टू अपेक्स आहे 9.5, अपेक्स टू अपेक्स आहे 7, शोल्डर टू चेस्ट आहे 12.5 आणि शोल्डर आहे 13. चला तर आपण कटिंगला स्टार्ट करू. तर चला आपण कटिंगला सुरुवात करूयात. या ब्लाऊजचं शोल्डर आहे 13 इंच. आपण त्याचे मध्य 6.5 वर आपण इथं मार्किंग केलं. इथून खाली घेतलं आपण 1 इंच आणि बंद बाजूकडून 2.5 इंच, जे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. शोल्डरचं हे जे मेजरमेंट आहे हे प्रत्येकाच्या मेजरमेंटनुसार वेगवेगळं असू शकतं. तर आपल्याला आर्म होल तयार करायचे. तर आर्म होलचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगते. चेस्ट डिवायडेड बाय 6 प्लस 0.75 आणि हा फॉर्म्युला आपल्याला 28 ते 32 पर्यंत आपण यूज करू शकतो. तर आपली चेस्ट आहे 32 भागिले 6 प्लस 0.75. तर आपलं आलेत 6.08 आहे. तर आपण इथं 6 घेऊ शकतो. ही लाईन सरळ एका रेषेत येण्यासाठी आपण इथं 2दा खून करून घेतली, जेणेकरून ही लाईन बरोबर येईल. या ब्लाऊजचा फ्रंट नेक आहे 6.5. तर 6.5 असल्या कारणानं आपल्याला तयार शोल्डर मधून 2 इंच आपला जो शोल्डर आहे पूर्ण शोल्डर त्याच्यामधून आपल्याला 2 इंच मायनस करायचे. तर 13 मायनस 2 उत्तर आले 11. तर त्याच्या निम्म आपल्याला इथं 5.5 इंचावर खून करून घ्यायची आणि एक अशी रेष मारून घ्यायची. त्याचा आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यातून आतल्या बाजूला 0.5 इंचावर एक खून करून घ्यायची. जे मायनस केलेलं शोल्डर आणि 2.5 इंच ह्या दोन्हीचा आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला बाकीचे मेजरमेंट टाकायचे. तर आपला गळा आहे 6.5 इंच, त्याच्यावर एक खून मी केली. शोल्डर टू अपेक्स आहे 9.5, त्याच्यामध्ये अर्धा इंच आपण वरच्या बाजूला शिलाई मार्जिन ऍड केलं. ब्लाऊजची उंची आहे 15, तर आपण 1 इंच शिलाई मार्जिन, एक खालच्या बाजूनी आणि एक वरच्या बाजूनी असं आपण खून करून घेतली. आणि त्याच खुणांवर आपण हे मार्किंग करून घेतले. तर